पबीच्या हातात पण आहे. काय म्हणतात रे का? फलाट. काय काय? फलाट फलाट फलाट. हां. आणि याचा उपयोग काय? याचा असा बघ आता उपयोग म्हणजे ढेपा काढायचे. ढेपा. हां, माती चिखल असतं ना त्याच्यात. हां, आणि त्याच्यातनं काय काढणार? जळू. जळू. तू आहे काय? मग तुम्ही काढू घेऊन गरीब येत नाही ना जळू. जळवाग जरा मासून पड असतं. हां, त्याच्यामुळे जळू काढू जाय. अरे तुळशीचा डॅप मोठा वाटतं. बाबो काय जरा उठ उठ उठ. काय धंद्यात नाही रे बघ. काय रे कुर्ली ती? दाखव जरा कशी असते. आणि असं पण असतं 5 मारलं तरी काय गावात नाही. केवढी ढेपा आणता तो मग. हो बघ मला कायच नाही. वरती लागून जाणारा आम्ही जळू हे अशीच काढीत राहणार. ही नदीवरची मजा ना ही लय भारी. नाही तर दिवसभर उपाशी राहूशी. विनू हे विनू बघित राहा नको. काय वाट नाही गावतो ना. वो तयारी बघाय. प्रोफेशनल एकदम. सगळे असेच बांधणार आहात. बॉडी फाटून ठेवले अशा प्रकारे. आपल्याची पण फाटलेली आहे का? होय तर. अरे नवीन बॉडी. माशी गावली की याच्यात टाकायचे. हा, आता अशी पाठी बसून तिथं कडे टाकू. हा, म्हणजे याची पाठी राहणार. मनी लावलेले वाळातली माशान वाढल्यान की बरोबर तर शिसत येत राहताला. बाकीचा पुढे जायत राहू. ఇంకా मला बांधवान बिंदवान देऊ का या काम घरी हाताला लागली. कोण फाडलास? कोण फाटलेला? या किती तिसऱ्या? हा, तिसरा. बारीक मोठी सपाटी येते. चलो चलो 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. नमस्कार मित्रांनो, कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडीवकर आपले खूप खूप स्वागत करतो. आता सकाळचे 5:45 होत आहेत जवळपास. आणि आजच्या टायटलवरून तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे चाललो आहेत ते. तर आज मासे पकडायला चाललो आहे. याआधी तुम्ही बरेच मासे पकडण्याचे व्हिडिओ पाहिले आहेत आपल्या चॅनलवर. म्हणजे एकदा आपण भूषण पाटकर बरोबर गेलेलो समुद्रात फिशिंग रॉडने मासे पकडण्यासाठी. त्यानंतर ओम्याने पण 1-2 वेळा दाखवले आहेत आपल्या या वाळात गरीने मासे पकडताना. आणि आपल्या भाऊजींनी पण एक छोटं जाळं लावून मळीये मासे पकडताना दाखवलेले सडणीचे. तर यावेळी आपण मासे पकडायला आपल्याच गावातली नदी आहे नारिंगरे गावातील, ती तिथे जाणार आहोत. आणि थोडी मासे पकडण्याची पद्धत वेगळी आहे यावेळीची, त्यामुळे बघायला मजा येईल तुम्हाला. नदीवर मासे पकडायचे म्हणजे ताण बघून जावं लागतं. ताण म्हणजे भरतीची वेळ वगैरे काय ती बघून जावी लागते. तर आज मासे पकडायला आपल्या वाडीतली बरीच मंडळी आहेत. बघू आता कोण कोण येत आहे. काल रात्री ठरलेलं होतं. काल रात्री म्हणजे 2 दिवसापासून ठरत आहे. आणि आज फायनल निघतो आम्ही. बाबू नाही आहे पण आजच्या व्हिडिओत, कारण की आता सकाळी 5:45 म्हणजे मी सकाळी 5 वाजता उठलो आहे. आणि एवढ्या सकाळी तो साखर झोपेत असतो. अजून पण तो साखर झोपेतच आहे. त्यामुळे सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो सहसा दिसणार नाही, झोपेत असतो तो. आणि मासे पकडण्याचा त्याला काय जास्त छंद नाही आहे, त्यामुळे तो इंटरेस्ट नाही घेत तेवढा. म्हणून आता मी तुम्हाला आलो आहे दाखवायला. चला तर आता जाऊया.
तर आता मित्रांनो आपण पोचलो आहे मासे पकडण्यासाठी आणि आज आपल्यासोबत आहेत बबलू आहे, ओम्या आहे, हर्षा आहे आणि मागे अभि आणि ऋषी पण आहे. तर यावेळी जरा मासे पकडण्याची पद्धत वेगळी आहे. हे बघू शकता तुम्ही बबलूच्या हातात काय आहे ते, इकडे अभिच्या हातात पण आहे. काय म्हणतात रे का फलाट काय काय फलाट फलाट फलाट. हां आणि याचा उपयोग काय? याचा आता बघ आता उपयोग म्हणजे ढेपा काढायचे ढेपा. माती चिखल असतं ना त्याच्यात हां आणि त्याच्यातनं काय काढणार? जळू जळू. म्हणजे ही काढू काढू का काढू घेऊन नाही काढत? जळू वेगळे काढू वेगळे जळू जळू वेगळे. मग तुम्ही काढू घेऊन गरीब येत नाही, ना जळू. जळवाग जरा मासं पड असतं हां. त्याच्यामुळे ते जळू काढू जाय. मग आता याच्यात किती वेळ जाणार आपलो? आता 1-1.5 तास तरी जातो. नदीच्या पहिल्या डी होता लागता हां चिंगूळ प्रकल्प गेला ना. हां माहीत आहे, माहीत आहे. हां त्यामुळे तो गोंधळ झाला. आता पहिल्या डी कपडे रेट भरपूर झाले. वनात नाही बाबा, आम्ही आज पहिले दुसरी ट्रिप पहिल्या ट्रिपीत तकडे गेलेलो 2 तास 2.5-3 तास गेला. हे बनवून घेतलं तू? ही काय 2 ही म्हणजे बनवतीच लागतात तशी. कारागीर आपण बनवलं ना. आज पहिला दिवस आहे की आज ताण कधी आणि 9 वाजता ना. मग हवा टाक. अरे पण जळू कधी काढणार नाही, घडवणार कधी? जळू काढू किती टाइम लागता? अरे गावले तर अर्ध्या 15 मिनिटात डबा भरतो. हां नाही तर मराग होता. जळूच गावत. आणि मासे आता कैचे कैचे बाहेर पडतात? मासे आता गावते ते काळुंद्रा, शेतका, सुळो. जास्त ते शेतका गावते. किती आहे पाणी, किती आहे? हां मग ठीक आहे चल. म्हणजे आता फक्त आपण जळू काढू म्हणून थंय झालं नाही तर परत ह्यात नदी जाऊचा. हां पुढे जाऊ होता. आपट धोंडे हळूहळू यायचं. रॉकेटासारखं गेले खाली. माझ्याकडे आयफोन तुमचा काय नाही. अरे पाय जाता भूत डायरेक्ट.
तर आता एवढं चिखलातून चालून चालून पोचलो आम्ही इथे आणि ऋषीने चालू पण केलं. दाखव जरा कशी असते. काढवासारखंच असतात, जरा जाड असतात. ओके ओके. खय टाकतं ते अरे म्हणजे हे ते जळून आहे ना, ते रक्त खाणार आहे ते नाही ना. बारकोच मंगळसूत्र सारखे असते लांब मोठे गावतात. डबी भरेपर्यंत काढायची की अर्धी झाली. अरे ऋषीचा डॅप मोठा वाटतं. घाबो काय काय धंद्यात नाही काय रे कुरली ती. तुझी पाठ सोडत ह्या बघ एवढूसा का सोडून द्या. बारक्यांका सोडतस ना तू. आपण सोडून देऊ. आणि असं पण असतं 5 मारलं तरी काय गावात नाही. केवढी ढेपा आणता तो मग. मला कायच नाही मोठ्या ढेपात काय नाही. बारकीच काढते. अरे हातार काय तुझ्या जमत आता फिरतो नाही येतोच मी लई तशी चिखलात ना. गोरबी काय चिंगळ्या बिंगळ्या पण येते. हे जेवढे जास्त मिळणार तेवढे मासे मिळणार. असं ना बरोबर आहे. आम्ही गणपती करू शकता ऋषीचो ढेपा काढण्यात नंबर आपण हात पण धरणार नाही. केवढी बघ काढता. ऋषीपेक्षा मोठं आणल्याने ना. पाऊस बघा या. अरे गावतात दळवानी ना मारायला काढल्याने अर्जू काढा होय डबो काय काय नाही. बघ नाही ना त्याकडे काढत तकडे येशील. वरती लागवण जाणारा आम्ही जळू हे अशीच काढीत राहणार. तर मासे पकडण्याची यांची पद्धत आहे ती वाटते तेवढी सोपी नाही आहे. आता इथे येऊन कळत आहे गेले 1.5 तास ते जळू शोधत आहेत पण काय पाहिजे तसे जळू मिळालेच नाही आहेत. आणि जळूंवर आहे, जर जास्त जळू मिळतील तर तेवढे मासे भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण जळूच मिळाले नाहीत यावेळेला काय. बघूया अजून
20-1 मिनटात किती मिळत आहेत ते. अरे अभि टकलो डेंजर हेच होते ते पिक्चर मध्ये. कायच्या ते कटप्पाची भूमिका केलेली. डोंगरचे डोंगर आणतात. आता हे तुका 2 मिनिटात झाला. आता बघ काय आणलं. हा टाकला मोठाच हा बघ बापले. आता कापतो होतो हे कापतो आणि काय करतो. ए डबो बो डबो बो माझ्या सापडलो ते डबो की काय मी बी माती काढतो. खय जागा नाही बापले. ते आता मारलंय ते माझं नरम जागा. हे बघ बा ओम्या तोंड किती गेला रे. अरे हा काढ काढ काढ. तोंड बरसे गेली ती खूप गेली. तशी हातात सांगतो डबो काढो. खयच जावं तू भूता भूतू पाठ गरम वाटतं. मारून द्या. हे जमले आता तुम्ही मारा तुम्ही. डबो बघतो डबो माझ्या हातात एक तरी असा काय होय केवढा रेट आहे पण याको हा मग गावला मग त्यांच्या पण समजत असताना पावसाळा येतो. 4-5 दिवस काय भरती येता ना त्या मासे भुतूर करतात पण त्यांना उचलतात गाळवांक. होय मासे येतात. मग भरती येतात नाही रे बघ आपलं. मगाच्याच बरी 3 तू बाम लावून झालं. नाव काय रे बामाच्या रे. कावले. लवकर यायचं होता मग. लवकर इला असतं अजून पाणी असतं. आता भरती लागा गेली ना. बघत पेशा वाढला काय रे पाणी. तर मित्रांनो आता जळू वगैरे काढून झाले आहेत आणि सगळे नाश्ता करायला बसले आहेत. भूक लागली आहे खूप त्यांना आणि मेहनतीचं काम आहे खूप. लोणचा बनवा यार. भाकरी खाऊ घे. होय लोणचा कढी तुझ्याकडे काय आहे? आपण भाकरी घे. घेतोय. चिकट आवडी ना चिकट होता. ही नदीवरची मजा ना ही लय भारी. नाही तर दिवसभर उपाशी राहूशी. विनू घे बघित राहू नको.
माझ्याकडे सापडली तू कधी काय वाटणे गावतो ना. अरे पक्का बाबा ये तू घरी घेणार आहे? घरी आधी तुम्ही सुरुवात तरी करा. बघताय मी. लागला की याच्याकडे द्यायचा ओढ आणि अशी शूटिंग केली. लागला की जाऊन दे. ओमो बाकी आहे फक्त अजून. ओमो चेपता. चार झाले हो. 4 बांगडे झाले. हे वो तयारी बघा आहे. हा मग प्रोफेशनल एकदम. सगळे असेच बांधणार आहात? बॉडी फाटून ठेवले. अशा प्रकारे गोळी काय ते गरीब आपल्याची पण फाटलेली आहे का तर? होय तर अरे नवीन बॉडी रिओ पोगो कडपाड. मासे गावली की याच्यात टाकायचे. हा ती आता अशी पाठीवरून तिथं कडे टाकू. हा म्हणजे याची पाठी राहणार ती. अशी राहणार. हा हा हा. अरे तो डबो बांध भुतूर भारी तयारी आहे. धुतल्या नव ना आम्ही. अरे काय तुझं वेगळा की नाही रे थंडी लागणार नाही मग कानाक लावलं बांबूची गावली तर भीती वाटते. अरे राय दाखव घरी दाखव. एक आता असं लावायचं तो असं लाव. तू बांध काही वेळा अजून पाणी तू बांधच माका माकाच नाही कसं सुधरत बांधू तू माका काय सांग. एवढं मोठं ठेवणार. खात तिला की जा. तू सगळा करून बघला तर माका बांधून दे. होय होय मी ना दे बांधून 2 मासे देत. किती दिवशी तुझी वाळातली धरणार किती मनी लावलेले वाळातली. माशान वाढल्यान की बरोबर तर शिसत येत राहतला बाकीचा पुढे जायत राहू. ఇంకా मला बांधवान बिंदवान देऊ का या काम घरी हाताला लागली. माझी अर्चा धरी पहिले भुतूर सुटलेले जाते. ती टोपी खायची झाली हे माका मध्ये काढून द्या. ती टोपी पण टाकलाय काय काही नुकती होई तो. ती बघ. बरोबर हा पहिले फटक्यातच बाद हो गयो हा गारणा घालते ना मग? हा ती मारतो बरोबर नाही करणार असं वाटलेलं कारण तू झेलपाटो मारून चालत गेला सरळ बोल हे सोडून नारळ फुटणार हा विचारायची बरोबर मध्य सेंटर मार आणि एकदा झापकन मार. अरे रे. बोटात बघ जरा ह्या होती चल तारा ना गावात माका नाही सोल आणि ठेव असो ओमो घालली मग गाडी आणि गाडीने पाठी एकटं या करा गणित धुवाळी होत कोण मासे डावा दे पटापट मासे डावांडे 4 मासे लागून दे पण पिशी फुल होऊन दे. हा बाकीच्यांचे विषयात जाऊन पडान दे आणि माझे घरी एक लागण दे नको असं हे थोडे शाबास. झाला आता जाऊन बघ काय चालू. नको खबर आता बघ काय चांगला या जाऊ पैसा ठेवूचा लागता बा. टाक ना ठेवलं ना. तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे करून सगळी सुरुवात झालेली आहे मासे पकडायला. ओम्या बबलू वर्षा हे सगळे इकडेच आहे घरी लावून आहे. हे बघा हा सुरुवात झाली गेला. अरे काय शेतू कच आता. हां सुरुवात झाली आता. फर्स्ट कॅच
बाकीचे तोंडाकडे बघतो. ओम्याचा होता ओम्याच्या नशिबात होता त्या. हे आज आम्ही कमीच आहोत, नाही तर बघलो असतं ना. हे बघा 5 जण होत, 2 जण तर होत त्यासाठी. अखेर बऱ्याच वेळानंतर एक मिळालाय. दाखव रे. हा कॅमेरा दिसतोय का माहित नाही, खूप लांब आहे तो. होय होय. कोण फाडलास? कोण फाटलेला? या किती तिसऱ्या? हा तिसरा. भारी. चला धरा पटापट. आता एक एक जण कुठे कुठे गेलंय ते बघा. हा इथे ओमे आहे, हरिषा, बबलू आणि ही दोघं आताच गेलेली आहेत. आपल्याक काहीतरी गावलेला दिसता. दाखव दाखव, दिसलो नाही. चल बबले आता तुझा नंबर आहे, काय तर कर. आणि हा बघा अभि आणि बबलूचा सकाळी सकाळी आज येताना काढलेला फोटो. हे असे बरेच फोटो तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिली आहे मी, तिकडे जाऊन चेक करू शकता. पाऊस सुरू झाला आहे आता. एवढा पाऊस आहे बघा. अजून हे मासे पकडतातच आहेत, मनासारखे मिळायला सुरुवात झाली नाही आहे. पाऊस बघा किती चालू झाला आहे तो. पाणी पण हळूहळू वर यायला लागलं आहे भरतीचं. आणि या नदीच्या या साईडला ही शेती आहे, भात शेती आहे सगळी. ओम्याक गावला कधीपासूनचा या. हा ओम्याक नाही पपले. होय होय. ओम्याक काय आज लक नाही. गावला तू गावम्या? हा यार लय बारके रे, दाखवू नको. माका 2 गावले बस झाले. पुढे फोटो तरी या. सोडतो ते का? मेलो त्याला तरारच नाही राहुला. हे अभि चल वडापाव खाव. मॉप धरलं हे. चल मोठी सपाटी आहेत ती. मॉपचे मासे मिळालेले आहेत, दमले आहेत मासे पकडून. वडापाव खातात आता. येऊ मी ना. काय दाखवत नाही. थंडा थंडा कूल कूल. मिरची खावा रे, मिरची. बरोबर खालास ना की बरोबर थंडीचं आहे. सकाळपासून येऊन उपयोग नाही. आज माशाने आमका शॉर्ट दिला नाही रे. 4 होय दिसतात. काय गावली हो. ही ह्याची 12 एक. त्याच्यात जरा जास्ती आहेत. चलो चलो 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. तर मित्रांनो आता दुपारचं 1 वाजता आहेत आणि आता आम्ही घरी जायला निघालो. आजचा दिवस जरा मासे पकडण्यासाठी बरोबर नव्हता. हा म्हणजे तेच जास्त नाही मिळाले. तर आता उद्या बहुतेक आम्ही पुन्हा येऊ.
मासे पकडायला, कारण की आता सकाळी 6 वाजता आलेलो, आता 1 वाजता बराच वेळ गेला. जो जोश येताना होता तो नाही, आपण आता जाताना जोश कमी झालो. असणार असतो आता तो मासे गावले मूड असतो नाही. जास्त. Rock झालेलो आमचं. आमचं वय 100 70 तर आम्ही काय मजाक घेऊन जातात असं वाटतं. अजय पाटील तुम्हाला 2 मासे गावले, कसं काय वाटतं? काय अनुभव काय तुमचा सांगा. या माशांनी चव भारी असते. शेतकांगा तुम्ही कधी खाल्लंय असं वाटत नाही मला.